बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू. बाळांनो, या ऑनलाईन टीचिंग अंतर्गत आज मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 8वी मध्ये सामान्य विज्ञान या विषयामधलं 17वा जो पाठ आहे मानव निर्मित पदार्थ त्यातला पार्ट 2. काल आपण पाहिलं की पार्ट 1 मध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल, आणि आज आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत काच आणि काचेचे प्रकार आणि त्याचे उपयोग. मी सतीश शिवाजीराव शिंदे, कुरार व्हिलेज पब्लिक स्कूल क्रमांक 2, मालाड पूर्व या शाळेतील शिक्षक आहे. तर प्रथमतः आपण कोणताही पाठ सुरू करण्यापूर्वी बाळांनो, आपण सुरुवात करतो की एका सुविचाराने. विज्ञान हे मानवतेला मिळालेली एक सुंदर भेट आहे. आपण ते विकृत करू नये. विज्ञानामुळे आपण भरपूर प्रगती केली बाळांनो, पण आज जर आपण पाहतोय तर हेच विज्ञान आपल्याला काय ठरतंय की मागे आपल्याला माहिती आहे की विज्ञान म्हणजे शाप की वरदान वगैरे अशा अनेक आपल्याकडे संकल्पना यायच्या. परंतु याच्यातून आज जर तुम्ही पाहिलं तर मानवाने काय केलंय, त्या विज्ञानामधून शोध लावत 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 आज तो एवढ्या वरपर्यंत गेलेला आहे की त्याचा आता पुन्हा जो शोध लावलाय त्या शोधापासून पुन्हा त्याची आपल्याला काही निर्मिती करता येईल की नाही याच्यावरती त्याला काय करायला लागला, आता विचार करायला लागलाय. पण तो विचार करत असताना त्यातील काही गोष्टींमुळे हे विज्ञानच एक विकृत होऊ लागले. तर तरी सुद्धा माणसाने काय घेतली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून ते विकृत होऊ नये एवढी मात्र आपण काय करायला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. चला तर माझा आपला जो पाठ आहे पुढचा, त्या पाठामधला उपघटक जो आहे तो काच. का बाळांनो, सर्वस्वी माणसाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला एक अनिवार्य असं एक काय झालंय, महत्व आलेलं आहे. मग आता पूर्वी ज्याप्रमाणे प्राप्त परिस्थिती असायची त्याप्रमाणे माणसं करायचे, प्रवास करायचे आणि प्रवासादरम्यान त्यांना ज्या आवश्यक अत्यावश्यक गोष्ट जी होती, समजा अन्न शिजवणे वगैरे, ह्या गोष्टीसाठी त्यांनी काय केला की अन्न शिजवण्यासाठी त्यांनी जे 3 दगडावरती चूल ठेवली आणि ते चूल ठेवल्यानंतर त्या चुलीवरती जे तापमान, त्या घटकावरती जे तापमान झालं आणि त्या तापमानाचा त्यांनी वापरलेल्या वस्तूवर जो परिणाम झाला आणि त्याच्यातूनच काय झालं, या विज्ञानामध्ये ह्या ग्लासची म्हणजे काचेची काय झाली, एक संकल्पना पुढे आली आणि काचेचा तिथे शोध लागला. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणत्याही गोष्टाची म्हणजे आपल्याला जर काही गोष्ट पाहिजे असेल तर आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या मागे आपण धावलं पाहिजे. पण इथे म्हणजे काय म्हणतात ना, अनावधानाने त्यांच्याकडनं हा पदार्थ तयार झाला. तर तो तयार झाला, पण त्यांनी काय केलं, त्याच्यावरती अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी पाहिलं की नवे नवे हा पदार्थ आपल्याला पुढे फायद्याचा आहे. आणि अशा प्रकारे या दैनंदिन वापरामध्ये जो काच आपण वापरलाय त्याचा मुख्य शोधक जो आहे हे फेनिशियन व्यापारी. जेव्हा हे फिनिशिंग व्यापारी वाळवंटामध्ये रेतीवर स्वयंपाक करत होते, तेव्हा त्या 3 दगडांच्या चुलीवरती त्यांनी स्वयंपाक करत असताना त्यांना असं आढळलं, की त्या भांड्याच्या खाली एक पारदर्शक पदार्थ काय झालाय, तयार झालाय. आणि तो पारदर्शक पदार्थ म्हणजेच एक अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ म्हणजे सिलिका FiO2, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, वाळू. आणि याच्या प्रमाणेच काय झालं तिथे, त्या वाळूपासून सोडा लाईम ग्लास ही ग्लास तिथे तयार झाली आणि नंतर मानवाने मग त्याच्यावर काय केल्या प्रक्रिया करून मग सोडा लाईम ग्लास, बोरोसिलिकेट ग्लास, सिलिका ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास अशा अनेक प्रकारच्या त्यांनी मग काय केल्या, त्या काच काय केल्या त्यांनी तयार केल्या. पण मुख्यतः पहिली काच जी तयार झाली तिला आपण काय म्हणतोय, सोडा लाईम ग्लास. तर पाहूया आपण हे ग्लास. आता मानवाने त्यावेळेस तिथे त्याला मिळालं, पण आता त्याने प्रत्यक्ष त्याचा उपयोग आणि त्याचा वापर करण्यासाठी तिची निर्मिती कशी केली आहे ते आपण पाहूया. तर निर्मिती करण्यासाठी हे जे काच निर्मितीचं जे प्रोसेस आहे त्यामध्ये पहा, पहिला त्याच्यामध्ये कच्चा माल टाकला जातो. कच्च्या मालामध्ये तुमचं काय आहे, वायू आहे, त्याचप्रमाणे सोडा म्हणजे चुनखडी आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की ही काच जी आहे ना ती जास्त तापमानाला काय होते, वितळते. म्हणून मानवाने काय केलंय त्याच्यामध्ये एक कॅटलिस्ट म्हणजे जुन्या ज्या काचा असतात आपल्याला भंगारमध्ये ज्या काचा मिळतात त्या काचा त्यामध्ये टाकल्यामुळे त्याला ती प्रक्रिया कमी तापमानाला करणं काय झालं, शक्य झालं. मग आता त्याने काय केलं, हा कच्चा माल त्या भट्टीमध्ये टाकला. त्या भट्टीचं तापमान जवळजवळ 1700 ते 1800 डिग्री सेल्सिअस असतं बघा. मग आता या भट्टीमध्ये अशा प्रकारचं हे मिश्रण टाकल्यानंतर ते काय होतं, वितळतं आणि वितळलेली काच पुढे आल्यानंतर
त्या रुळावरून ते पुढे आलं की जो आपल्याला आकार पाहिजे तो आकार आपल्याला तिथे काय केला जातो, प्राप्त केला जातो. तर आता इथे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये नुसतं दाखवलंय काय, काचेचा पत्रा आणि त्याचं कटर, म्हणजे पत्रा व्यवस्थित कटर होतं. पण पुढच्या चित्रामध्ये जर आपण जर पाहिलं बाळांनो, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला जो साचा दिलेला आहे, ज्या साच्यामधून आपल्याला जे प्रोडक्शन करायचं आहे ते प्रोडक्शन तुम्हाला इथे दिसेल. तर इथे आपण तिथे बाटल्या त्यांनी काय केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. म्हणजे जो आकार द्याल तो आकार त्याच्यामध्ये प्राप्त होतो. तो का प्राप्त होतो ते आपण पाहूया. तर पहा, ह्या काच निर्मितीसाठी बाळांनो आपल्याला ह्या काचेमध्ये फक्त सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड त्या भट्टीमध्ये तापवतात. तर काच म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड हिला वितळायला जवळजवळ 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची काय असते, गरज असते. मगाशी सांगेन तुम्हाला. पण या तापमानाला आपल्याला ती वितळायची नाहीये, तर आपल्याला तिला कमी तापमानावरती वितळायचं आहे. म्हणून त्यामध्ये काय टाकलं जातं, तर आपल्याकडे जे वापरून आपल्याकडनं म्हणजे आपल्याला वापरायला आता पुढे नको आहेत अशा ज्या काचा असतात त्या भंगारमध्ये मिळणाऱ्या बॉटल, त्याचे तुकडे त्या मिश्रणामध्ये टाकले जातात आणि परिणामी हे मिश्रण म्हणजे 850 डिग्री सेल्सिअस तापमानाला काय होतं, वितळतं. आता हे जरी वितळलं तरी सुद्धा हे मिश्रण वितळतंय 850 ला. पण काय केलं जातं, हे सगळं मिश्रण द्रवरूपात गेल्यानंतर त्याला 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करतात, पुन्हा तापवतात आणि एकदम तापून त्याला काय करतात, थंड करतात. मग ते थंड केल्यामुळे होतं काय, तर इथे स्फटिक काय होत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही साखर पाहिली, साखरेचे स्फटिक होतात, तसे इथे स्फटिक होत नाही. पण एकदम 1500 डिग्री सेल्सिअसला त्याला थंड केलं तर त्याचं एकजिन्सी असं पारदर्शक पदार्थ तयार होतो. अस्फटिक रूप म्हणजे त्याचं स्फटिक होत नाही, त्याला आपल्याला त्यावेळेस आकार देता येतो आणि मग अशा प्रकारे असं पारदर्शक रूप प्राप्त होतं. आणि हे पारदर्शक रूप म्हणजेच मी तुम्हाला परत परत सांगतो बाळांनो, सोडा लाईम काच, बरोबर. आणि या सोडा लाईम काचवरतीच मग नंतर काय केलं जाते, प्रक्रिया करून मग आपल्याला विविध प्रकारच्या काच काय करता येतात, तयार करता येतात. परत एकदा पहा, काच निर्मिती करण्यासाठी मुख्य घटक जे आहेत, इनग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर वायू, चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड. याला काय केलं जातं, 1700 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते भट्टीमध्ये तापवलं जातं. पण 1700 पेक्षाही कमी तापमानाला ते 850 ला वितळतं. केव्हा? जेव्हा त्यामध्ये इतर काचेचे तुकडे आपण टाकले तर. जरी हे वितळलं 850 ला तरी सुद्धा ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापून पुन्हा त्याला काय केलं जातं, थंड केलं जातं. एकदम काय म्हणले त्यांनी, एकदम थंड. याचा एकदम थंड करण्याचा एक त्यांचा प्रोसेसच अशी आहे, त्याचं कारणच असं आहे, की एकदम थंड केल्यामुळे त्याचे स्फटिक न होता अस्फटिक म्हणजे जसा कणकेचा गोळा असतो त्याप्रमाणे आपल्याला तो गोळा मिळतो आणि अस्फटिक पारदर्शक रूप त्याला प्राप्त झालं तर आपल्याला अनेक वस्तू त्यापासून बनवता येतात आणि याला म्हणतात सोडा लाईम ग्लास. तर अशा पद्धतीने हे आपल्या भट्टीमध्ये संपूर्णपणे जे आपण कच्चा माल त्यामध्ये टाकला आणि त्यापासून बनवलेल्या आपण ज्या वस्तू आहेत पाहिल्या. तर बाळांनो, पहा इथे तुम्हाला दिसत असेल की जेव्हा मी तुम्हाला सांगितलं अस्फटिक रूप आणि पारदर्शक असं जे पदार्थ आहे तो हे बाटलीच्या रंगावरून तुम्हाला कळत असेल त्याचं तापमान ह्या कंडिशनला किती आहे आणि त्या भट्टीतून म्हणजे त्या साच्यातून काढल्यानंतर त्या बाटल्यांचा जो हे जे आहे रंग जो आहे तो पहा आणि तिथली उष्णता किती असेल ते पण तुम्हाला लक्षात येईल. पुढे आपण पाहणार आहोत. मग अशा प्रकारे हँडलिंग करण्यासाठी तिथे काय माणसांची एवढी काही गरज नसते. मग तिथे मनुष्य तर जाऊ शकत नाही कारण एवढ्या तापमानात तिथे कोण जाणार? म्हणून अशा ठिकाणी तुम्ही जर पाहिले ते संपूर्ण रोबोट तिथे काम करतात. अशा प्रकारे त्या भट्टीची हे एक डायग्राम आहे की रॉ मटेरियल टाकलं जातं 1550 डिग्री सेल्सिअस तापमान, नंतर 1000, नंतर 600, 500 आणि मग एकदम नॉर्मल टेम्परेचरला पुढे पुढे जाऊन ती वस्तू जेव्हा तयार होईल त्यावेळेस ती वस्तू जेव्हा पॅकिंगला येईल तिचं तापमान हे आपल्या कक्ष तापमानापर्यंत येईल. म्हणजे ह्या एक एक प्रोसेसने आपली काचेची वस्तू ही तयार होत असते. म्हणजे 1500 डिग्री सेल्सिअसला एकदम तिला काय केलं जातं, थंड केलं जातं आणि मग त्याच्यापासून जे साच्यामध्ये टाकल्यानंतर ते तापमान हळू कमी होऊन एकदम नॉर्मल टेम्परेचरला आपली जी वस्तू बनेल ती पॅकेजिंगला पुढे येईल आणि मग आपल्याला त्या वस्तूपासून त्या काचेपासून मिळालेली वस्तू आपण पुढे देऊ शकतो. तर चला तर आपण पाहूया हा काचेचा प्रकार. मग आता ह्या काचेचा प्रकार पाहण्यापूर्वी आपण जरा त्याचे गुणधर्म पण पाहणार आहोत. पहिला आहे अत्यंत महत्वाचा काचेचा गुणधर्म म्हणजे काच तापवल्यानंतर ती मऊ होते आणि तिला हवा तो काय करता येतो, आपल्याला आकार देता येतो. काचेची घनता त्याच्यातील घटक तत्वावरती अवलंबून असते. काच ही उष्णतेची मंद वाहक आहे, त्यातून उष्णता वाहिली जात नाही
आणि जर तिला जलद उष्णता दिली किंवा जलद थंड केली तर ती तडकते. आता हे जे आमचे जुने लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या काचेला जर आपण एकदम जर गरम आणि एकदम थंड केलं तर ती काच काय होते, तडकते, तुटते. उदाहरणार्थ आमच्याकडे पूर्वी कंदिलाला पायलीची काच असायची, पायलीची. त्या पायलीच्या काचेला जर आपण जास्त गरम केलं तर ती काय व्हायची, तुटायची. आणि अजूनही तुम्ही जर बांगडी घेतली आणि जर पटकन एकदम गॅसवर धरली तर ती तुटू शकते किंवा एकदम थंड केली तरी सुद्धा ती तुटू शकते. काच ही विजेची दुर्वाहक आहे. म्हणून विद्युत उपकरणामध्ये विद्युत विसंवाहक म्हणून या काचेचा काय केला जातो, उपयोग केला जातो. आणि तुम्हाला माहितीच आहे काच ही पारदर्शक आहे. त्याचा बराचसा भाग काचेतून काय होतो, पारेषित होतो. तथापि काचेमध्ये व्हेनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव केला तर अशा काचेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश हा काय केला जातो, शोषला जातो. आता तुम्ही म्हणाल तर मग ह्या ग्लास कुठे वापरले जातात? आता तुमच्या यांना पहा, गाड्यांना म्हणा, सूर्यप्रकाशातून जाताना गाड्यांना सुद्धा आता काही जाते जी फिल्म लावली जाते. त्याचप्रमाणे मोठमोठे जे तुमचे काय म्हणतात मॉल्स, टॉवर जे आहेत त्या टॉवरमध्ये सुद्धा बाहेरचा सूर्यप्रकाश डायरेक्ट आतमध्ये येऊ नये म्हणून अशा प्रकारच्या काचांचा काय केला जातो, वापर केला जातो की जेणेकरून उष्णता किंवा प्रकाश त्यामध्ये काय जाईल, शोषला जाईल. आणि हे सगळे बाळांनो हे ज्या ग्लास आहेत त्या तुमच्या गॉगलमध्ये असतात. कारण गॉगलमध्ये याचा उपयोग केल्यानंतर आपल्याला सूर्याच्या ज्या झळा आहेत, उष्णतेच्या झळा आहेत, डायरेक्ट प्रकाश जो आहे तो आपल्या डोळ्यावर न पडता आपल्या डोळ्यांना शांत वाटतो. म्हणून अशा प्रकारचे घटक काचेमध्ये कोणते कोणते, क्रोमियम, व्हेनेडियम आणि आयर्न ऑक्साईड यांचा अंतर्भाव केला तर बराचसा प्रकाश हा काचेमध्ये शोषला जातो आणि आपल्याला थंडावा मिळतो. मग आता मी असं हा काचेचा जो पहिला गुणधर्म बाळांनो, या पहिल्या गुणधर्मावरती मला वाटलं जरा मुलांना नुसतं वाचून आणि नुसतं सांगून तोंडी सांगून उपयोग नाही, तर मुलांना प्रत्यक्ष हा काच तापल्यानंतर ती मऊ कशी होते आणि आपल्याला आकार कसा देता येतो हे आपण पाहायचंय. म्हणून आपण प्रयोग करायला कुठेही आपल्याला जागा अशी परफेक्ट अशी लागत नाही. आपण कुठेही प्रयोग करू शकतो. फक्त आपल्याला त्या वस्तू तिथे काय झाल्या पाहिजे, उपलब्ध झाल्या पाहिजे. म्हणजे आहे त्याच नाही तर आहे त्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्यावरती प्रयोग करू शकतो. चला तर आपण एक प्रयोग पाहूया. आपल्याला काचेचा जो गुणधर्म आहे की काच तापवल्यानंतर मऊ होते आणि ती मऊ झाल्यानंतर तिला आपल्याला हवा तसा आकार देता येतो. तर आपण प्रत्यक्ष प्रयोगाने पाहूया. ही तुमच्या घरामध्ये असणारी बांगडीची काच आहे आणि हा आपला उष्णतेसाठी आपण काय घेतला आहे, दिवा घेतला आहे. म्हणजे प्रयोग हा कुठेही तुम्हाला करता येतो, तो प्रत्यक्ष आपण कृतीने पाहूया. आता ही काच जी आहे ती मी ह्या दिव्याच्या वरती ठेवतोय म्हणजे आपल्याला त्याच्यापासून उष्णता मिळेल. हा प्रयोग करताना फक्त जरा काळजी घ्यायची, आपली बोटं भाजली नाही पाहिजे. आणि काच हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यातून उष्णता काय वाहणार नाही आहे. फक्त दोन बाजूला धरून ठेवायचं. ॲटोमॅटिक जेव्हा तुम्ही एक तापमान आलं की त्या तापमानाला ती काच काय होते, मऊ होते आणि परिणामी आपल्याला तिला हवा तसा आता आकार देता येतो. तर पहा, काच ही मऊ झालेली आहे आणि आपल्याला तिला पाहिजे तसा आता आकार तिला देता येणार आहे. बघितलं तुम्ही, हळूहळू ही काच काय झाली आहे, जवळजवळ येत चाललेली आहे. मी तिला हवा तसा काय दिला आहे, आकार दिला आहे. आणि परिणामी असा हा आकार देऊन झाल्यानंतर माझ्याकडे जर रंगीत बांगड्यांच्या काचा असतील तर मी काय करेल, तर अशा प्रकारच्या 1, 2, 3 ह्या बांगड्या घेईल आणि याच्यापासून मी एकमेकांमध्ये काय करत जाईल, त्यांना अडकवत जाईल. आता तुम्हाला दाखवलेली ही जी रचना आहे, हीच रचना मी काय करतो, एकत्र घेतो आणि एकत्र घेऊन मी तुम्हाला आता ते दुसरा एक करून दाखवतोय. याच्यापासून काय होतं ते बघा. म्हणजे काचेला उष्ण, आपल्याला फक्त एक गुणधर्म पाहायचा आहे की काचेला उष्ण दिलं तर काच काय होते, मऊ होते. परिणामी ते मऊ झालेल्या काचेपासून आपल्याला अनेक आकाराच्या वस्तू तयार करता येतात. आता पूर्वी काय व्हायचं की कासाराकडे बांगड्या ह्या तुटलेल्या मिळायच्या, म्हणून आम्ही सुद्धा काय करायचो, ह्या काचेचे तुकडे आणायचो आणि एकमेकांमध्ये होऊन असं घराला एक तोरण आम्ही काय करायचो, बनवायचो की जेणेकरून ते तोरण आपल्याला घरामध्ये जास्त काळापर्यंत काय होते, टिकून राहते. त्याचप्रमाणे मागच्या पाठामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण जो पेरिस्कोप केला, बरोबर, ज्याप्रमाणे तुम्ही नाळ पिक्चरमध्ये पाहिलं की त्या मुलाला एक त्याच्या आईने काय केलेलं असतं, एक गिफ्ट आणलेलं असतं मामाने, की ज्यामध्ये त्या काचेचे तुकडे एकत्र घातले की आपल्याला अनेक प्रकारची एक चित्रनिर्मिती तयार होते. तर अशा प्रकारे बाळांनो आता पहा, ही काच काय झाली आहे, मऊ झाली. परिणामी ही मऊ झालेल्या काचेला आपण काय दिला, पुन्हा आकार दिला आणि असा आकार दिल्यानंतर आपल्याला ही अशी एक काय मिळाली, शृंखला मिळाली. बरोबर.
तर या पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा काय करू शकता, अशा प्रकारे एकमेकांमध्ये अनेक रंगीत काचेंचे तुकडे घेऊन तुम्ही डेकोरेशन असं करू शकता आणि घरामध्ये एक तोरण तुम्ही बनवू शकता. आपल्याला काचेचा जो आता तुम्ही पाहिलं की या काचेच्या गुणधर्मामध्ये की काच ही मऊ असते आणि त्या मऊ असल्यामुळे तिला आपण उष्णता दिली, काचेला उष्णता दिली ती मऊ होते आणि परिणामी आपल्याला तिला हवा तो आकार देता येतो. तर बाळांनो, गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं की कॅलिडोस्कोप मध्ये काचेचे तुकडे टाकले, 3 ग्लास एकत्र बांधल्यानंतर जो तयार होतो त्याला म्हणतात कॅलिडोस्कोप आणि मग आपल्याला आतमध्ये विशिष्ट अशी रचना मिळते. पण ती रचना पुन्हा तशीच मिळेल असं नाहीये, हे पण आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत पुढचे काचेचे प्रकार. मग आता ही काच निर्माण केली, मग काच निर्माण केल्यानंतर प्रत्यक्ष तिचा उपयोग काय? मग आता हे काचेच्या प्रकारामध्ये पहिले आहे तुमची सिलिका काच. सिलिका काच वापरून तयार केलेली जी वस्तू आहे, त्या वस्तूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्यक्ष आपल्या प्रयोगशाळेमध्ये ज्या वस्तू असतात, त्या वस्तू काय होतात आपण तिथे वापरतो. ह्या ज्या वस्तू आहेत, या वस्तूंवरती किंवा ह्या काचेवरती आम्लाचा किंवा आम्लारीचा काहीही परिणाम होत नाही आणि म्हणून यांचा उपयोग या प्रयोगशाळेमध्ये केला जातो. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की प्रयोगशाळेत सिलिका काचेच्याच वस्तू का वापरल्या जातात, उपकरणच का वापरले जातात? मग त्यामध्ये आपल्याला मेन उत्तर सांगता आलं पाहिजे की या सिलिका काचेवरती आम्लारीचा परिणाम होत नाही. म्हणून आपण प्रयोगशाळेत ज्या वस्तू असतात सगळ्या त्या कशा असतात, काचेच्या असतात. तर पाहूया प्रयोगशाळेतल्या वस्तू कशा आहेत त्या. हा तुम्हाला गोल बुडाचा चंबू वगैरे दिसतोय, परीक्षेने मी दाखवणार होतो, पण आपल्याला मुख्य म्हणजे काय दाखवायचंय, सोडियम सिलिकेटची काच. त्या सोडियम सिलिकेटच्या काचेला आपण काय म्हणतो, सिलिका ग्लास असं म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे तो बोरोसिलिकेट काच. मनुष्य त्या सोडियम सिलिकेट काचेवरती थांबला नाही, तर त्याने बोरोसिलिकेट काचेवरती त्याने काय केले, पुढे प्रयोग केलाय की बाबा तापवल्यानंतर या फुटू शकतात वगैरे, म्हणून त्याने काय केलं, त्यामध्ये बोरोसिलिकेट ग्लास आणली आणि आता आपण जर पाहिलं तर उष्णता देण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये या बोरोसिलिकेट ग्लासचा जास्तीत जास्त काय करतात, वापर करतात. मग फक्त काय होतं की या बोरोसिलिकेट ग्लासमध्ये वायू, सोडा, बोरिक ऍसिड, बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण असतं आणि औषधांवर या काचेचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे जरी सूर्यप्रकाश बाहेर असेल तरी औषधामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे यामध्ये प्रकाश किरण आरपार शक्यतो जाऊ शकत नाही आणि म्हणून औषध निर्मितीमध्ये या बोरोसिलिकेट काचेचा काय केला जातो, जास्तीत जास्त वापर केला जातो. कारण वातावरणाचा जर त्या काचेवर परिणाम झाला तर आतल्या घटकावरती परिणाम होतो, परिणामी आतला घटक हा आपल्याला निरुपयोगी होतो. म्हणून औषध निर्मितीमध्ये जास्तीत जास्त बोरोसिलिकेट ग्लासचा वापर करतात. म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल तर औषधाच्या बॉटल्स या शक्यतो अशा रंगाच्या असतात. पुढचा काय बाळांनो, तो आहे अल्कली सिलिकेट ग्लास. यामध्ये वाळू आणि सोड्याचं मिश्रण टाकून अल्कली सिलिकेट ग्लास काय करतात, तयार करतात. आता ही अल्कली सिलिकेट ग्लास जी आहे ही इतकी विद्राव्य असते की ती पाण्यामध्ये सुद्धा काय आहे, विद्राव्य आहे. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा ती विरघळते आणि पाण्यात विरघळते म्हणून तिला काय म्हणतात, जलकाच किंवा वॉटर ग्लास. त्यांची इन्ग्रेडियंट सेमच आहे. सगळ्यांमध्ये काय असणार आहे तुमचं, वाळू असेल, सोडा असेल, फक्त हे बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण मात्र कोणामध्ये, फक्त तुमच्या या बोरोसिलिकेट ग्लासमध्ये, बाकीमध्ये ते मिश्रण अल्प प्रमाणात असतं. आणि ही जी ग्लास आहे हिचं वैशिष्ट्य आहे की पाण्यामध्ये विद्राव्य आहे म्हणून हिला काय म्हणलंय, जलकाच किंवा वॉटर ग्लास. तर त्याचं उदाहरण जर पाहिलं तुम्ही तर तुम्ही पहा, इथे त्यांनी दाखवलंय की त्याचे इन्ग्रेडियंट ते आहेत पण ती पाण्यामध्ये टाकली की ती कशी होते, विद्राव्य होते. म्हणून हिला काय म्हणलं त्यांनी, अल्कली सिलिकेट ग्लास, जल ग्लास किंवा वॉटर ग्लास. पुढचा जो प्रकार आहे शिशेयुक्त काच. आज आपण पाहतोय, आजच नाही बाळांनो, पूर्वीपासून पण आपण पाहतोय की अशा प्रकारे ही शिशीयुक्त काच या मोठमोठे झुंबर, जे राजांचे जे महाल असायचे त्या राजांच्या महालांमध्ये अशा प्रकारे मोठमोठे झुंबर जे असायचे, मोठमोठे जे दिवे असायचे, त्या दिव्यांना अशा प्रकारची ही काच वापरली जायची. म्हणजे हा शोध अनादी कालापासून लागलेला आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून हा शोध आहे. पण आपल्याकडे मात्र हे संपूर्ण तुम्हाला मी सांगितलं की त्या व्यापाऱ्यांनी त्याचा शोध लावला आणि परिणामी हा शोध लावल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या आणि ज्याने त्याने ह्या ग्लासमध्ये एक विशिष्ट असा वेगळा पदार्थ तयार करायची काय केली, एक चंग बांधला आणि हा पदार्थ त्यांनी तयार केला. मग अशा प्रकारे हे शिशीयुक्त काचेमध्ये काय असतं, तर शिशीयुक्त काचेमध्ये याच्यात पहा, लेड ऑक्साईड म्हटलं. काय म्हटले मी, लेड ऑक्साईड.
इन्ग्रेडियंट तेच कोणते, वाळू, सोडा, चुनखडी, पण याच्यामध्ये लेड ऑक्साईडचं मिश्रण वितळलं की काय होतंय, लेड म्हणजे शिसं. लेड म्हणजे काय, शिसं. आपण जर संज्ञा वगैरे जर पाठ केल्या तर आपल्याला ते कळेल की आपण शिशेयुक्त काच वाचण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये शिशेयुक्त काच म्हणलं की लगेच त्यामध्ये काय टाकायचं, आपण लेड ऑक्साईड टाकायचे आणि अशा प्रकारे हे मिश्रण वितळून जी काच तयार होते तिला लेड ऑक्साईड म्हणजे शिशेयुक्त काच म्हणतात. आता ह्या काचेचं वैशिष्ट्य काय, तुम्ही जर बल्ब पाहिला आणि आपल्या घराच्या सावधानाची काच पाहिली किंवा आपल्या घरातला ग्लास पाहिला, त्याच्यात तुम्हाला लगेच फरक येईल. बल्ब हा चकाकतो. बल्ब हा काय करतो, चकाकतो आणि अशा प्रकारे या काचेला एक विशिष्ट अशी काय असते, काय म्हणतात, चकाक म्हणजे चकाकणारपणा असल्यामुळे त्या काचेचा उपयोग विद्युत दिव्यामध्ये आणि ट्यूबलाईट बनवण्यासाठी त्यांनी केलेला आहे. तिला एक चमक असते, काय असते, एक चमक. आता त्याची आकृती जर पाहिली तर तुम्हाला लगेच कळेल की ह्या ग्लासमध्ये कशी चमक आहे. का अशा प्रकारचे दिवे पूर्वी पण वापरायचे आणि आता तर आपण त्याला फॅशन म्हणून काय करायला लागलोय, वापरायला लागलोय. प्रत्येक घरामध्ये आता अशा प्रकारचे दिवे पुन्हा यायला लागलेले आहेत. पूर्वी या प्रकारचे दिवे असायचे, तिसऱ्या प्रकारचे, की जेणेकरून बाबा त्या बल्बला काय होणार नाही, बाहेरच्या बाजूने काही म्हणजे अपघात होणार नाही किंवा काय आणि प्रकाशात चांगला दिसेल. पण आता फॅशनमध्ये माणसाने काय केलंय, त्याला वेगवेगळे असे आकार दिले आणि त्याने या शिशीयुक्त काचेचा काय केलाय, वापर केलाय. पुढचं जे आहे प्रकाशीय काच, वाळू, सोडा, परत तुमची चुनखडी आणि याच्यामध्ये त्यांनी काय टाकलंय, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून त्याने काय केली आहे, प्रकाशीय काच तयार केली. आता या प्रकाशीय काचेचा उपयोग काय, तर आपण जेवढे चष्मे वापरतो, दुर्बिणी वापरतोय, सूक्ष्मदर्शक वापरतोय, यांचे भिंग तयार करण्यासाठी शुद्ध काचेची काय असते, गरज असते. एकदम शुद्ध, ट्रान्सपरंट. आणि मग या शुद्ध काचेची निर्मिती करण्यासाठी त्यामध्ये बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन हे टाकलं तर ती काच काय होते, शुद्ध काच म्हणजे प्रकाशीय काच होते. मग आता याचा उपयोग तुम्ही जर पाहिला असेल तर आपल्याला डोळ्याला जर चष्मा लावलाय, त्या चष्म्याच्या काचेत जर तुम्ही पाहिलं असेल तर ती एकदम शुद्ध काच आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणताही असा म्हणजे घटक दिसणार नाही. एकदम ट्रान्सपरंट आपल्याला ती ग्लास दिसेल. त्याचप्रमाणे दुर्बीण आणि भिंग तर तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही पाहिले असतील, पण तरी सुद्धा मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचे भिंग आपल्याकडे असतात, की जेणेकरून आपल्याला ते अक्षर स्पष्टपणे आणि मोठं दिसेल. पुढे जे आहे चष्मा, चष्म्याची ग्लास जी आहे ती सुद्धा प्रकाशीय काचेमध्येच येते. त्यातले मी सांगितले 3 इन्ग्रेडियंट्स म्हणजे 3 घटक हे जे आहेत तेच असतात. वाळू, सोडा, चुनखडी. फक्त त्यातला दुसरा जो घटक आहे त्याच्यावरून त्यांचा काय होतो, प्रकार होतो. आता याच्यामध्ये प्रकाशीय काचेमध्ये बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांचं थोडं प्रमाण टाकलंय म्हणून ही काय झाली आहे, शुद्ध काच म्हणजे प्रकाशीय काच. तर अशा प्रकारे हे लेन्स किंवा भिंग वापरून आपण सूक्ष्मदर्शी यंत्र, चष्मे आणि दुर्बिणी काय करू शकतो, तयार करू शकतो. पुढचा जो प्रकार आहे बाळांनो, तो आहे रंगीत काच. माणसाने काय केलं, नुसतं ट्रान्सपरंट काच करण्यापेक्षा किंवा सफेद म्हणजे रंगहीन काच तयार करण्यापेक्षा त्याला काय वाटलं, की बाबा अजून आपण या काचेला जर रंगीत केलं तर काय होईल, म्हणून त्याने रंगीत करण्यासाठी काय केलं, वेगवेगळ्या धातूंचे त्यामध्ये काय टाकले, ऑक्साईड टाकले. मग आता सोडा लाईम ग्लास ही रंगहीन असते. सोडा लाईम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कॉमन ग्लास म्हणजे सोडा लाईम, जी आपण वाळू, सोडा आणि म्हणजे चुना म्हणजे चुनखडी हे एकत्र करून जे करतो ती सोडा लाईम. मग सोडा लाईम ग्लासमध्ये तिला विशिष्ट रंग येण्यासाठी त्यामध्ये विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जातात. आता जर मला निळी काच बनवायची असेल तर मी निळ्यामध्ये काय टाकेल, फेरस ऑक्साईड टाकेल आणि लाल रंगाची काच मिळवायची असेल तर मी कॉपर ऑक्साईड टाकेल. कॉपर म्हणजे आपलं तांब. तांब्याचा रंग लालसर आहे म्हणून लक्षात ठेवायचं बाळांनो, काही गोष्टी अशा असतात की आपण जसं गणितामध्ये आपल्याला सूत्र असतात तसं विज्ञानामध्ये काही शब्द जे असतात ते शब्दाला शब्द सामर्थ्य असतं. लाल रंग, लाल रंगाची काच तर कॉपर ऑक्साईड, बरोबर. आणि फेरस ऑक्साईड म्हणजे निळ्या रंगाची काच. म्हणजे त्यामध्ये ग्रेडियंट सेम आहेत. वाळू, नंतर तुमचा सोडा, चुनखडी हे 3 सेम आहेत. फक्त आपला घटक वेगळा कोणता येतो त्याच्यामध्ये, तर आता रंगीत काच असेल तर त्या विशिष्ट धातूचं ऑक्साईड त्यात टाकायचं आहे. मग आता जर मला लाल करायची असेल काच, लाल रंगाची काच हवी असेल तर लाल रंगाचं काय आपल्याकडे तांब आहे, मग त्याचं ऑक्साईड म्हणजे कॉपर ऑक्साईड त्यात जर टाकलं तर आपल्याला लाल रंगाची काय मिळेल, ग्लास मिळेल. मग आता मानवाने पहा, जर तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला एक विशेष वाटेल की आपली बुद्धी किती त्या काळामध्ये तल्लख होती आणि मानवाने
हे आताचा मानव आहे. त्याने काय केलं, आत्ताच्या मानवाने मात्र फरक काय केला, की अशा प्रकारची ग्लास त्यांनी तयार केली. पण मी आत्ताच्या मानवाला पण बोलणार नाही. याचं श्रेय मी पूर्वीच्याच माणसांना देणार. कारण पूर्वीच्या माणसांना तुम्ही जर गावी गेलात बाळांनो, तर गावी जे मोठमोठ्या ऑफिसमध्ये कौलारू जे असतात ना ऑफिस, कौल वापरलेले, तर त्या कौलातून प्रकाश येण्यासाठी एक ग्लासेचा कौल असायचा, ग्लासचा कौल. तुम्ही जर गावी गेलात कधी, तर गावी गेल्यानंतर तुम्ही पहा जे मोठमोठ्या ऑफिस आहेत किंवा मुंबईमध्ये ज्या हेरिटेज वास्तू आहेत मोठमोठ्या, त्याच्या शेवटचा जो फ्लोर आहे, त्या शेवटच्या फ्लोरवर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे काचेचं बनवलेलं कौल, कौल यु नो कौल, त्या पूर्वीच्या काही कौलाची घरं असायची, त्या कौलाचा आकार सुद्धा मानवाने त्या ग्लासला दिलाय. आणि आता ज्या मानवाने काय केलंय, आता पत्रे तो वापरतोय म्हणून त्यांनी काय दिलंय, पत्र्याचा आकार. आता इथं निळा रंग दिला म्हणजे याच्यात काय टाकलंय, फेरस ऑक्साईड टाकलंय. पुढची जी ग्लास आहे ती पहा, मानवाने काय केले, या ग्लासमध्ये विशिष्ट असा रंग टाकलाय, पण त्याच्यावर काय केलं त्यांनी, डिझाईन केलेली आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे हे जर पाहिलं तर मनुष्य सुद्धा काय होतो, याच्याकडे अट्रॅक्ट होतो, की या ग्लासेमध्ये हे विशिष्ट असे रंग कसे मिसळले गेले असतील आणि कसे टाकले गेले असतील. आता याच्यात निळा रंग आहे, तांबडा रंग आहे, भगवा रंग आहे. मग ह्या प्रत्येकाचे ऑक्साईड त्यामध्ये मिसळले आणि विशिष्ट प्रकारचं त्याला वलन दिलं, आकार दिला, की त्यामध्ये अशा प्रकारची काय झाली, एक वस्तू तयार झाली, की जेणेकरून आपल्याला वाटेल, की याच्यात रंग कसा गेला असेल. तर रंग गेला नाही बाळांनो. त्याचं जेव्हा 1500 डिग्री सेल्सिअसला अस्फटिकी असं एकजिन्सी मिश्रण तयार होतं, ज्याप्रमाणे कणिक तयार होते, त्या त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ते ऑक्साईडचे काय टाकलेत, त्यामध्ये घटक टाकलेत आणि विशिष्ट धातूंचे ऑक्साईड टाकले, की त्यांनी काय केलंय, त्याला फक्त मोल्ड केलंय. मोल्ड केलं म्हणजे आकार दिलाय आणि ती मृदू असते. मृदूमध्ये तिला काय होतो, आपल्याला आकार देता येतो आणि परिणामी असे वेगवेगळे आकार त्याला काय होतात, प्राप्त होतात. पुढे पाहूया आपण 7वा प्रकार, संस्कारित ग्लास. बाळांनो, काचेची उपयुक्तता आणि त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी माणसाने काय केले, तिच्यावर काही विशिष्ट असे संस्कार केले. तिचं नावच आहे पहा, संस्कारित. मग आता संस्कारित ग्लास का तयार केली, की त्याने त्याची उपयुक्तता वाढावी, त्याची गुणवत्ता वाढावी. काचेची उपयुक्तता म्हणजे आपण त्याचा वापर लोकांनी जास्तीत जास्त केला पाहिजे. त्याचप्रमाणे वापर करत असताना त्याची जर गुणवत्ता मी जर दाखवली, तर लोक काय करतील, अशा प्रकारची ग्लास घेतील. आणि म्हणून अशा प्रकारची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढण्यासाठी ज्या काचेवर संस्कार केले जातात, तिला संस्कारित ग्लास असे म्हणतात. मग आता या संस्कारित क्लासेतूनच काय आली, स्तरित काच आली, प्रबलित काच आली, नंतर सपाट काच आली, तंतुरूप काच आली. मग आता तुम्ही स्तरित काचेचे उदाहरण तर तुम्ही नेहमी पाहता. ज्यावेळेस हायवेला एखादा ऍक्सिडेंट होतो किंवा कुठेही मोटर गाडीचा ऍक्सिडेंट होतो, फोर व्हीलरचा, तर त्यामधलं ड्रायव्हरच्या समोर काच असते. मग आता तुम्ही सांगा, तिथे जर आपण साधी काच वापरली, तर ते काच त्याचं काय होणार आहे, अस्र होणार आहे. त्या काचेने त्याला काय होणार आहे, अपघात होणार आहे, त्याला अजून लागणार आहे. पण अशा प्रकारे ड्रायव्हरच्या समोरची जी ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये मात्र ही स्तरित काच काय करतात, वापरली जाते. 2 स्तरामध्ये पॉलिइथिलीनचा काय दिला जातो, थर दिला जातो. पॉलिइथिलीन म्हणजे ते प्लास्टिकचा एक प्रकार आहे. त्या थरामुळे होतं काय, जरी आघात झाला आणि ग्लास फुटली, तरी त्या ग्लासचे तुकडे इतस्ततः उडत नाही. परिणामी अपघात होत नाही. झाली की नाही उपयुक्तता, झाली की नाही गुणवत्ता, म्हणून याला म्हणतात स्तरित ग्लास. पुढे आहे तुमची तंतुरूप काच. आता गावी जर पाहिले असतील, जर खिडक्या असतात, खिडक्या तावदानं, ह्या तावदानामध्ये तारेची जाळी असते. काय असते, तारेची जाळी. चला तर आपण ती पाहूया, तारेची जाळी कशी असते आणि आपल्याला त्याची गुणवत्ता कशी दिसते. पहा, अशा प्रकारची ग्लास असते आणि त्या ग्लासेमध्ये आतमध्ये तारेची काय असते, बारीकशी विण असते, जाळी असते आणि त्या जाळीच्या भोवती ही काच काय केली जाते, पसरवली जाते. म्हणजे काचेचं द्रावण त्याभोवती पसरवलं जातं आणि अशा प्रकारे ही काच आपल्याला मिळवली जाते. मग हिची गुणवत्ता काय, हिची उपयुक्तता काय, तर जरी आपला दगड म्हणा किंवा कोणती वस्तू लागली, तर ही ग्लास काय होत नाही, फुटत नाही. फुटते, पण तिचे तुकडे इतस्ततः उडून माणसाला इजा होत नाही. मग ह्या ग्लास कुठे असतात, तर ह्या ग्लास शक्यतो संपूर्ण पोलिसांच्या ज्या गाड्या असतात, बरोबर, पोलिसांच्या गाड्या म्हणा किंवा आपल्याकडे तुम्ही पाहत असाल जे सुरक्षा यंत्रणामध्ये ज्या गाड्या वापरल्या जातात, त्या गाड्यांमध्ये मागच्या बाजूला काय केलं जातं, मागच्या आणि साईडच्या बाजूला अशा प्रकारची ग्लास ही वापरली जाते. यातून आपल्याला आरपार दिसू शकतं, पण जर दगड किंवा काही वस्तू मारली, तर ती ग्लास, त्याचे तुकडे इतस्ततः उडून आपल्याला इजा होत नाही. तर याला म्हणायचं तुमची तंतुरूप काच. पुढे जर पाहिलं तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हायवेला किंवा कुठेही तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला पाहत असाल, की या मोटार गाडीच्या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला
जी काच असते ती असते स्तरित काच, की जरी त्याच्यावर आघात झाला तरी त्याचे तुकडे इतस्ततः उडत नाही, फक्त तेवढीच बाजू काय होते, खराब होते. पूर्ण ती काच खराब होणार, पण ते तुकडे इतस्ततः न उडता माणसाला इजा होत नाही. त्याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर या पद्धतीने पहा कसे काचेचे तुकडे आले, पण त्या तुकड्यांनी एकमेकाला सोडलेलं नाहीये. त्यांनी एकमेकाला धरून ठेवलंय. परिणामी आतल्या मनुष्याला किंवा आतल्या माणसाला त्याच्यापासून काय होत नाही, इजा होत नाही. तर अशा प्रकारे ही संस्कारित वाद. बाळांनो, मला ना लहानपणी खूप मोठा प्रश्न पडायचा, की जेव्हा-जेव्हा मी मोठमोठ्या ऑफिसमध्ये जायचो बाबांबरोबर, त्यावेळेस त्यांच्या ना त्या टेबलवरती पेपरवेट असायचा. पेपरवेट म्हणजे काचेचा असा गोड दगडासारखा गोल असायचा. मी बोलायचो, की ह्या दगडामध्ये, ह्या काचेमध्ये आतमध्ये हे घटक कसे काय गेले असतील? आतमध्ये रंगीबेरंगी असे हे घटक कसे गेले असतील? त्याचा मला खूप म्हणजे काय आश्चर्य वाटायचं, की बाबा एक नवल, कुतूहल, की असं कसं बनवत असतील? पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, की 1500 डिग्री सेल्सिअसला ती काच एकदम थंड करतात आणि त्यातला एक अस्फटिक रूप असा गोळा तयार होतो. आणि हाच गोळा काय केला जातो, त्या दगडांमध्ये असा फिरवला जातो. आणि फिरून मग त्याला काय करतात, त्यामध्ये ते छोटे-छोटे जे दगड आहेत वाळूमधले, तुम्ही पाहिले असेल समुद्रामध्ये आपल्याकडे फिश टँकमध्ये आपण हे असे दगड टाकतो. मग हे दगड त्याच्यामध्ये आतमध्ये गेले, की त्याला काय करतात, विशिष्ट आकार दिला, की त्याचा पेपरवेट बनतो. तुमच्याकडे तुम्ही पेबल्स खेळता गोट्या, त्या गोट्यांमध्ये सुद्धा आतमध्ये रंग कसा गेलाय, आतमध्ये बबल कसा गेलाय, याची तुम्हाला जरा कधीतरी अशी हे झाली असेल. आम्ही काय करायचो, ते गोट्या फोडून बघायचो, की याच्यामध्ये आतमध्ये काय? पण प्रत्यक्ष आमचं ज्ञान बाळगणं त्यावेळेस एवढं वृद्धिंगत नव्हतं झालेलं. पण आता आम्हाला ते कळायला लागलं, की प्रत्यक्ष त्या गोट्यांमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये विशिष्ट धातूचं ऑक्साईड जर टाकलं, तर त्या प्रकारचा रंग मिळतो आणि परिणामी अशा प्रकारचे पेबल्स तयार होतात. अशा प्रकारच्या वस्तू तयार होतात. पहा किती विलोभनीय दृश्य आहे. असंच विलोभनीय दृश्य बाळांनो आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहे बरं का. तुम्ही आपल्या मुंबईमध्ये आलात तर मुंबईमध्ये संपूर्ण आपलं म्हणतात ना व्हिक्टोरिया स्टेशन जे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ती पण वस्तू एक हेरिटेज आहे आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही गेलात तर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सुद्धा अशा प्रकारचे रंगीत काचेने युक्त असे सगळे काय आहेत आपले दरवाजे खिडक्या त्यामध्ये आहेत. म्हणजे जिथेही ते आपण जाणार प्रेक्षणीय स्थळामध्ये तिथे तुम्हाला अशा प्रकारे रंगीत काचेंचा तिथे भर दिसेल. मग आता ही गोष्ट आत्ताचीच नाही बाळांनो, ही फार पूर्वीपासूनची आहे. फक्त मानवाने काय केले त्याच्यामध्ये थोडा बदल करत त्याने आता त्याच्यावरती काय केली प्रक्रिया केली. त्याने काय केलं की आता हे रंगीत काच सोडा, त्याने आता दिवसा आपल्याला प्लेन दिसते पण सूर्य पडला की लगेच ती काय होते काळी होते. म्हणजे फोटोसिन ग्लास अशा प्रकारचे ग्लास त्यांनी काय केलं आता शोध केलाय. म्हणजे मानवाला पहा ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी ह्या महालामध्ये त्याने रंगीत काच वापरली. म्हणजे हा शोध आपल्याला खूप पूर्वीच लागलेला आहे. पण त्याने त्याचा उपयोग हा अशा पद्धतीने केलेला आहे. तर मुंबईमध्ये ज्या हेरिटेज वस्तू आहेत, त्या हेरिटेज वस्तूमध्ये प्रत्येक रूममध्ये खिडक्यांना म्हणा, दरवाजाला म्हणा, अशा प्रकारचे काचेचे तावदान देऊन त्याला काय केलंय सुशोभित केलेलं आहे. पुढे काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. बाळांनो जरी काच एवढी मऊ आहे, एवढी छान आहे, पण त्याचा काहीतरी पर्यावरण परिणाम होईल की नाही? म्हणून ही काच तयार करताना ती जरी 1500 डिग्री सेल्सिअसला तापवली, तरी त्याच्या ज्वलनातून जे अपायकारक असे वायू बाहेर पडतात, ते म्हणजे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. याचा परिणाम पर्यावरणावर होतो आणि म्हणून असा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे भंगारवाले येतात आणि ते काच काय करतात गोळा करतात. ही भंगारची काच जी आहे त्याचे तुकडे करून ही प्रक्रिया कमी तापमानाला घडवून आणण्याचं काम ते केलं जातं. आणि काच तुम्हाला माहिती आहे अविघटनीय पदार्थ आहे बाळांनो. काच जर फुटली तर ती शस्त्र बनते, अस्त्र बनते. मग त्याच्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे हे जे तुकडे आहेत, हे तुकडे इकडं-तिकडं फेकून न देता बाळांनो, ते काय करा, गोळा करा आणि भंगारवाल्याकडे द्या किंवा विशिष्ट पद्धतीने त्याचं काय करा, एका ठिकाणी त्याला जमिनीमध्ये पुरून टाका. ते पाण्यामध्ये किंवा जमिनीवर इतस्ततः फेकू नका, की जेणेकरून लोकांना काय होईल त्याचा आघात होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या ग्लासमधले घटक पाहिले, काचेचे प्रकार पाहिले. त्या काचेच्या प्रकारामध्ये तुम्हाला कितपत समजलंय ते आपण पाहूया. मूल्यमापनामध्ये आपला पहिला प्रश्न असेल, टिंब-टिंब काच पाण्यात
विरघळते. पर्याय पहा, शिशयुक्त काच, जलकाच आणि पोरोसिलिकेट काच. जलकाच तानाजी. व्हेरी गुड. जलकाच. पाहूया आपण त्याचं उत्तर बरोबर आहे का. छान तानाजी, व्हेरी नाईस. टिंबटिंब काच पाण्यात विरघळते, जलकाच. पुढचा प्रश्न आहे, सोडा लाईम काचेत कॉपर ऑक्साईड मिसळल्यास काचेला टिंबटिंब येतो. पहा, सोडा लाईम ग्लास, प्लेन ग्लास, याच्यामध्ये कॉपर ऑक्साईड मिसळलं, याच्या मिश्रणात तर आपल्याला काचेला टिंबटिंब येतो. अ हिरवट, ब निळसर, 3 लाल. लाल, जान्हवी शिंदे. जान्हवीला लगेच कळलं, कारण कॉपर म्हटलं की तांब, तांब लाल, म्हणून कोणता रंग येणार, लाल रंग येणार. सोडा लाईम ग्लास मध्ये जर तुम्ही कॉपर ऑक्साईड मिळालं तर त्या काचेला लाल रंग येतो. व्हेरी गुड, लाल रंग. पुढचं आहे, औषधे ठेवण्यासाठी टिंबटिंब काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. पहिले आहे सिलिका, प्रकाशीय, बोरोसिलिकेट. बोरोसिलिकेट, जान्हवी शिंदे. व्हेरी गुड जान्हवी. पहा, हे जे संकल्पना आहे बाळांनो, आता लक्षात ठेवलं तर तुम्हाला 10वीला याचा काहीही त्रास होणार नाही. बोरोसिलिकेट ग्लास लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे, औषधे ठेवण्यासाठी. का, कारण प्रकाशापासून त्या औषधांवर काही होत नाही, त्याचा परिणाम होत नाही. पुढे चष्मे, सूक्ष्मदर्शी यांचे भिंग बनवण्यासाठी टिंबटिंब काचेचा वापर करतात. पर्याय आहे प्रकाशीय काच, शिशयुक्त काच आणि रंगीत काच. चष्मे बनवण्यासाठी टिंबटिंब काचेचा. प्रकाशीय, जान्हवी शिंदे. व्हेरी नाईस. पाहूया आपण, प्रकाशीय आहे का. छान, व्हेरी नाईस. बाकीच्यांनी लक्षात ठेवा, आपण जे जातोय ते प्रकाशीय काच, प्रकाश येण्यासाठी, बरोबर. मग प्रकाश म्हणजे चष्मा, सूक्ष्मदर्शक, भिंग, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे, आता इथे सहसंबंध ओळखायचा आहे. बाबांनो, संस्कारित काच म्हणजे फेन काच, तर अल्कली सिलिकेट काच म्हणजे काय. संस्कारित काचेलाच आपण फेन काच म्हणतो, तर अल्कली सिलिकेट काचेला आपण काय म्हणतो. सिलिका काच, हर्ष सुळे. हर्ष सुळे, व्हेरी गुड. पाहनो, जर आपण नीट पाहायचं, अल्कली सिलिकेट, मी तुम्हाला मगाशी पण दाखवली, अल्कली सिलिकेट ग्लास जी आहे तिला आपण काय म्हटलेलं आहे, तर वॉटर ग्लास. काय म्हटलंय, वॉटर ग्लास किंवा जलकाच. पुढचा प्रश्न जो आहे, काचेच्या मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घातल्यामुळे मिश्रण टिंबटिंब तापमानावर वितळते. पर्याय आहे 1700 डिग्री सेल्सिअस, 1500 डिग्री सेल्सिअस आणि 850 डिग्री सेल्सिअस. कोण सांगेल. 850 डिग्री सेल्सिअस, जान्हवी शिंदे. व्हेरी नाईस बाळांनो. म्हणून लक्षात घ्या, काच ही 1700 डिग्री सेल्सिअसला वितळते, परंतु त्यामध्ये हे काचेचे तुकडे, म्हणजे आपण जे भंगारच्या बाटल्या जे म्हणतो त्यांना किती महत्व आहे पहा. त्या भंगारच्या बाटल्यांचे तुकडे करून जर त्या मिश्रणामध्ये टाकले, त्या भट्टीत तापवले, तर हे मिश्रण काय करतं, कॅटलिस्टचं काम करतं. तापमान, कमी तापमानावर शीघ्र क्रिया काय करते, करून आणतं. तर ते तापमान किती असतं, 850 डिग्री सेल्सिअस. व्हेरी नाईस. पाहूया उत्तर. पुढचा, काचेच्या मिश्रणाचे एक जिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप म्हणजे टिंबटिंब. शिशयुक्त काच, सोडा लाईम काच, रंगीत काच. रंगीत काच तानाजी. काचेच्या मिश्रणाचे एक जिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप म्हणजे कोणती काच. या 3 पैकी कोणती आहे, शिशयुक्त आहे की सोडा लाईम आहे की रंगीत आहे. लाईम काच. बारीक आवाज आला कोणाचा तरी, पण पाहूया. मी तुम्हाला पहिल्या प्रथम सांगतो बाळांनो, काच जी आहे रंगीत काच, हर्ष सुळे.
सोडा लाईम ग्लास. ज्याप्रमाणे आपली कणिक असते, कणिक आपली पारदर्शक नसते, ती अपारदर्शक असते, पण अशा प्रकारची एक अस्फटिकरूप असा जो पदार्थ आपल्याला मिळतो, तो अस्फटिकरूप पदार्थ म्हणजे सोडा लाईम काच. पुढचा प्रश्न आहे, व्हेरी गुड, लक्षात ठेवा. फक्त जरी एक प्रश्न आपला समजा नाही समजला, पण बाळांनो हा सगळा त्याचा काय आहे, बेस आहे. अस्फटिकरूप म्हणजे सोडा लाईम काच. काच तयार करताना मिश्रण टिंब पर्यंत तापवावे लागते. पर्याय 1500 डिग्री सेल्सिअस, 1700 डिग्री सेल्सिअस, 850 डिग्री. प्रेरणा 1500 डिग्री सेल्सिअस सोहम जुडे. 1500 डिग्री सेल्सिअस. पाहूया आपण त्याचं उत्तर. व्हेरी गुड. 100-500 डिग्री सेल्सिअस. तर काच तयार करताना मिश्रण हे 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ते तापवावंच लागतं. काय म्हणतोय, तापवावंच लागतं. तरी ते 850 ला वितळत असेल किंवा 1700 ला वितळत असेल, पण आपल्याला ती जरी 850 ला वितळली तरी ते आपल्याला कितीपर्यंत तापवावी लागते, 1500 डिग्री सेल्सिअसला. आणि 1500 डिग्री सेल्सिअसला त्याला एकदम थंड केलं तर आपल्याला एक जिन्सी अस्फटिकरूप पदार्थ मिळतो. म्हणून त्याला 1500 पर्यंत आपल्याला तापवावंच लागतं. पुढचा प्रश्न आहे, काच तापवल्यानंतर ती टिंब होते. ठिसूळ, टणक, मऊ. मऊ कुलश्री. मऊ कुलश्री. कुलश्री. बऱ्याच वेळाने तुझा आवाज ऐकायला आला. तर लक्षात घ्या, म्हणून त्यासाठी मी तुम्हाला तो प्रयोग पण करून दाखवला की काच तापवल्यानंतर ती प्रत्यक्ष काय होते, मऊ होते. आणि मऊ झाल्यानंतर आपल्याला तिला विशिष्ट असा आकार देता येतो. पुढचा प्रश्न आहे, विसंगत पद ओळखा. टेफ्लॉन, पॉलिॲक्रिलिक आणि तंतुरूप काच. त्यातलं विसंगत पद सांगायचं. वेगळं कोण? तंतुरूप काच. हर्ष सुळे. हर्ष सुळे. व्हेरी गुड. हर्ष, तंतुरूप काच का रे बा, सांगता येईल तुला? विसंगत तंतुरूप काच तू ओळखलं, बरोबर आहे. कारण की सर ती तंतुरूप ही काच आणि बाकी सगळे केमिकल्स आहेत. बाकी केमिकल्स नाही बा, बाकी ते काय वेगळे घटक आहेत सर. प्लास्टिक आहेत. काय ते प्लास्टिक. कालच मी तुम्हाला सांगितलं की टेफ्लॉन कोटिंग. आता तुम्ही जर गाडी जर नवीन घेतली आणि सर्व्हिसिंगला गेले की तुमच्या पुढे पहिला ते प्रश्न लागतात, त्याच्यावर टेफ्लॉन कोटिंग करायचं का? टेफ्लॉन कोटिंग म्हणजे काय, की खरचटण्यापासून तुमचं वाहन सुरक्षित राहील. म्हणजे जरी ओरखडा पडला तरी त्या टेफ्लॉनमुळे गाडीला ओरखडा पडत नाही. आणि पॉलिॲक्रिलिकचा तुम्हाला उपयोग मी सांगितला की पॉलिॲक्रिलिकचा उपयोग भिंग आणि दाताची कवळी. आता बाळांनो पहा, पूर्वी दाताची कवळी बनवायची म्हणजे त्यामध्ये सोनं, चांदी अशा प्रकारचे पदार्थ बनायचे. पण आता दात आपल्याला जर बनवायचं असेल तर पॉलिॲक्रिलिक पासून सुद्धा आता काय बनवायला लागले, दात बनवायला लागले. मग हे दोन्ही जे आहे, टेफ्लॉन आणि पॉलिॲक्रिलिक, हे प्लास्टिक आहे आणि तंतुरूप काच हे काचेचं उदाहरण आहे. म्हणून विसंगत त्याच्यात वेगळं कोण आहे, तर तंतुरूप काच. थँक्यू. सर्वांनी छान उत्तर दिली. आणि बाळांनो आता लक्षात घ्या, पुन्हा आपल्याकडे हा मानवी पदार्थ ज्याने मानवाने त्याचा शोध लावलाय, तोच पदार्थ किंवा तोच घटक, तोच विषाणू आपल्याला पुन्हा त्रास द्यायला लागलाय. मग आता आपण पुन्हा, आपली जबाबदारी आहे की माझं घर सुरक्षित, मी सुरक्षित, सगळं कुटुंब सुरक्षित, परिणामी गाव सुरक्षित आणि माझा देश सुरक्षित. म्हणून सर्वांनी बाळांनो शक्यतो काळजी घ्या. बाहेर जाताना पुन्हा मास्क लावा आणि सुरक्षित अंतर पाळा आणि हात स्वच्छ धुवा. ही परत घटना आपल्याकडे काय येते, कारण आता आपल्याला याच्या बरोबरच राहायचंय. कारण हे मानवानेच तयार केलंय आणि मानवाला त्याचं काय होणार आहे, घेऊन तो शेवट करणार. तर धन्यवाद. सर्वांनी चांगली उत्तर दिली. आणि आता माझ्या ते सर्वांच्या शाळा पुन्हा काय झाल्या, हळूहळू बंद झाल्या. आणि आता पुन्हा आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचा म्हणजे नवीन शोधांचा आपल्याला काय लागणार आहे, अवलंब करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. काही तुमच्या शंका असतील तर मला तुम्ही विचारायचे.
शंका